नमस्कार, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तेच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीचं टोमॅटोचं सार ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। अशा पद्धतीने बघा टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोचं सार बनवताना एकदम असे लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे, जेणेकरून सार आपण बनवताना कलर छान येतो। तर असे कट दिलेले आहेत मधून, जेणेकरून शिजवल्यावर ह्यावरची आपण लगेच साल काढता येईल असं हे कट करून घ्यायचे। आणि हे आता टोमॅटो मी शिजवून घेते। तर 2-3 टोमॅटो घेऊन ह्या पद्धतीने पाण्यामध्ये शिजवून घ्या। टोमॅटोची कोणतीही भाजी किंवा पातळ अशी आमटी बनवत असाल तर शक्यतो स्टीलचं भांडं वापरा। तर बघा अशा पद्धतीने मी टोमॅटो छान असं शिजून घेते। इतपत शिजायचं आहे की आपल्याला ते साल अशा पद्धतीने निघाल्यासारखे दिसेल। तर आता आपण हे टोमॅटो शिजलेले आहेत काढून घेणार आहोत। थंड पाण्यामध्ये टाकून ह्यावरची साल काढायची आहे। बघा गरम असल्यामुळे थोडंसं थंड झाल्यावर हे साल तुम्ही काढून घेऊन छान असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर साऊथ इंडियन पद्धतीने हे सार गरम गरम मस्त थंडीच्या दिवसात तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवा। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। तर बघा इथं मी टोमॅटो घेतलेला आहे शिजवलेलं, त्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून। खोबरं नसेल तरीही तुम्ही नुसत्या टोमॅटोचं सुद्धा बनवू शकता। तर इथं आलं लसूण आणि काळी मिरी घेतलेली आहे 4। काळ्या मिरीमुळे सारला खूप छान अशी टेस्ट चव येते। तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा भाजलेले धने टाकलेले आहेत। आता आपण हे जे आपण टोमॅटो शिजवलेलं होतं तेच थोडं पाणी टाकून हे मिक्सरला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण टोमॅटो सार बनायला घेऊ। तर इथं कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आता आपण फोडणी देणार आहोत। तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे, 1 लाल मिरची। अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकलेला आहे। थोडंसं आलं लसूण पेस्ट ह्यामध्ये टाकायची आणि तेलामध्येच आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची आहे। कोणतीही भाजी करताना तुम्ही तेलामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे भाजीला छान असा कलर येतो। आणि आपण जे टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ते ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे लगेच, जेणेकरून आपले हे जे मसाले लाल तिखट हळद करपणार नाही। तर आपल्याला छान असं पातळ हे सार बनवायचं आहे। थोडं आपण जास्त पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला पातळ घट्ट आवडत असेल तुम्ही तसं बनवू शकता। पण टोमॅटोचं सार हे थोडंसं पातळसर असते। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। बघा छान मस्त कलर आलेला आहे। तर तुम्ही ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं थोडंसं पाण्यामध्ये भिजवून खिसून ह्यामध्ये टाकू शकता। तर इथं मी बघा छान एक उकळी आलेली आहे। टोमॅटोचं सार मस्त अप्रतिम चटपटीत अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मस्त गरम गरम भात आणि टोमॅटोचं सार हे अप्रतिम अशी चव लागते। उकळी आलेली आहे, त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू आणि आपलं हे चटपटीत असं टोमॅटोचं सार साऊथ इंडियन पद्धतीने तयार झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा। ओलं खोबरं टाकल्यामुळे छान अशी चव येते, तुम्ही नक्की एकदा टाकून बघा। आणि कलर सुद्धा अप्रतिम येतो तेलामध्ये। आपल्याला मिरची पावडर टाकल्यामुळे हे अशा पद्धतीने लालसर असा टोमॅटोचा सार कलर येतो। टोमॅटोचं घेताना सुद्धा लाल कलरचे घ्यायचे
तर बघा आपलं हे सार तयार झालेलं आहे। मस्त गरम गरम भात आणि त्यावर हे सार असं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप मस्त तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये अशा पद्धतीनं प्लेन भात आणि टोमॅटोचं सार असा बेत नक्की बनवा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघा ह्या पद्धतीनं झटपट आपलं हे रात्रचं जेवण तयार झालेलं आहे। तर बघा मस्त सूप म्हणून सुद्धा हे तुम्ही पिऊ शकता। आजारपणामुळे किंवा सर्दीमुळे तोंडाची चव जर गेली असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही टोमॅटोचं सार सूप जसं आपण पितो चमच्याने त्या पद्धतीनं सुद्धा हे पिऊ शकता। पण हे थोडंसं कमी तिखट करायचं। बघा ह्या पद्धतीनं मस्त कलर आलेला आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे। आपण साऊथ इंडियन पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अनेक व्हिडिओ माझे वेगवेगळ्या भागातले किंवा मराठवाड्याचे साऊथ इंडियन पद्धतीने बनवलेले चॅनलवर अपलोड केलेले आहेत। एकदा जाऊन बघा आणि कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच आपण एक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।